काय करतेस पूजा? काय नाही हो, स्वयंपाकाची तयारी करत आहे. पूजा, आज स्वयंपाक करू नको. आज आपण बाहेर जेवायला जाऊया. तू आवर, जा लवकर तयारी कर. हो चालेल, आवरते मी. काय साहेब, कुठे जायचंय? अगं आई, आज ना आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे. तू पण तयारी कर जा. काय रे, पैसे काय झाडाला लागलेत का तू बाहेर जेवायला जायचं म्हणतोस? आई, असं का बोलतेस तू? अशी काय बोलतेस म्हणजे? घरी स्वयंपाक बनवायचा, कुठं नाही बाहेर जेवायला जायचं. आई, जाऊयात ना आपण बाहेर जेवायला. माझी खूप इच्छा आहे फॅमिली सोबत बाहेर जेवायला जायची. तू तर बोलूच नको मधात, गप स्वयंपाक बनव. आई, नको ओरडू तिच्यावर. आणि हो, काय चुकलंय तिचं? खरं तर बोलते ना ती. तिची पण इच्छा होते बाहेर फॅमिली सोबत जेवायला जायची. पोरा, तुझं सगळं खरं आहे, पण बाहेर जेवायला जायला पैसे किती जातात? आई, एवढा का पैशाचा विचार करतेस तू? मला सांग बरं, माणूस मेल्यावर काय पैसे वरी घेऊन जातो का? जो त्याचा एवढा विचार करायचा. आणि मला सांग, माणसाचं काय खरंय बरं? आज आहे उद्या नाही, मग का पैसे पैसे करायचे? आणि हो, माणसाला आयुष्य एकदाच मिळतं, तर जगू दे ना मन भरून. कशाला नाही म्हणतेस तू? खरं बोललास पोरा तू, माणसाला आयुष्य एकदाच भेटतंय. आणि हो, मला पटलं तुझं. आज जाऊ आपण बाहेर जेवायला. पूजा, आवर तुझं, मी पण आवरते. हो आई, चालतंय, आवरते मी. वैताग आला ह्या पोराचा. बायकोला माहेरी नेऊन सोडय, घरचं काम करा, दारचं काम करा, यायला खायला प्यायला टायमाला करून द्या. 8 दिवस झालं बायको गेली, आणायचं नाव घेत नाही तिला. काय झालं आई, का बडबड करतेस तू एकटी? काय झालं, काय म्हणतोस? बायकोला माहेरी नेऊन घातलंस, इथं काय मायने एकट्याने जीव द्यायचा का? असं का बोलतेस आई? तू जीव द्यायचा का? हे करायचं ते करायचं का? कसं बोलू तुला? इथं काम करून करून माणसाचे पूर्ण हाल व्हायला लागले. तर लवकर घेऊन ये तुझ्या बायकोला. आई, राहू दे ना 2 दिवस पूजाला माहेरी. काय फरक पडतो काम केलं तर? तू इतके दिवस ती नसताना तूच काम करायचीस ना, मग कर ना थोडस सहन. असं ती वर्षभर जात नाही का माहेरी? मग आता राहू दे ना 2 दिवस अजून तिला. आणि 2 दिवस? इतके दिवस कोणी माहेरात राहत नाही, लवकर घेऊन ये तिला. आई, तू जे बोलते ना ते अजिबात बरोबर नाही, माहितीये का? मला सांग, जेव्हा आपली दिदी लग्न करून तिच्या सासरी जाईल, तेव्हा तिच्या सासूने जर 2 दिवसाची फक्त आपल्या घरी पाठवली, तर तुला आवडेल का? तुला पण वाटेल ना माझी लेक 10 दिवस तरी माझ्या घरी राहावे. तसंच पूजाच्या पण आई वडिलांना वाटत असेल ना. मग राहू दे ना, काय फरक पडतोय? आईची माया फक्त तुझ्या जवळच आहे का? त्यांच्या जवळ नाही का? मग घे ना 2 दिवस थोडस समजून. तू थोडेसे काम कर, दिदीला थोडेसे काम करायला लाव. अगं उरले सुरले मी पण करेल ना. राहू दे तिला 10 दिवस आनंदाने राहत असेल तर. प्लीज चिडचिड करू नको बाबा, तुझ्या पाया पडतो. कर बाबा, तुला काय करायचं तर लय शहाणा झालास तू. आई, पोरीला थोडस धरा बरं, मला भरपूर काम पडलेत, काम आवरायचे. हे बाई, तुझी पोरगी तू सांभाळ, मला नको सांगू काय. बर. 2 hours later. आई, भरपूर थुकलोय, पहिले जेवायला वाढ बरं. बर, थांब. पूजा, हे आलाय बघायला, जेवायला दे बरं. तुमचं पोरगा आहे ना, तुम्ही वाढा जेवायला, मला नका सांगू.